ते आणि नारळ कितीला आहे? हे 100 रुपये. 100 रुपयाला ना? आणि नुसती ओटी घेतली तर कितीला आहे आपल्याला? सोन्याची पालखी, देवीची सोन्याची पालखी बघू. इथं लिंब नेसवला जातो. देवीच्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, कर्नाटकमधील कुडची या ठिकाणी आपणा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण सध्या आता कर्नाटकमध्ये कुडचीमध्ये आहोत. बघू शकता बॅक साईडचा बोर्ड. आपण आलेलो आहे चिंचणी मायका देवीच्या दर्शनासाठी. तर आपण आज दिवसभर पूर्ण कर्नाटक फिरणार आहे. तसेच आपणा सर्वांना देखील कर्नाटक फिरवून दाखवणार आहे कसं आहे ठिकाणी. आता सकाळची वेळ आहे. आता सकाळचे बरोबर 6:30 वाजलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहे, आता चिंचणीला चाललेलो आहे. आणि आपण तिकडे आता हॉटेल वगैरे आपण घेऊ, थोडीशी विश्रांती वगैरे करू, फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर मायका देवीच्या दर्शनासाठी जाऊया. ओके, चला स्टे ट्यून. आता आम्ही चाललेलो आहे, आता चालत वॉकिंग 1 to 1 करत चाललेलो आहे. बाहेरच्या अंगाला जाईल आता आणि तिथून आपण बघणार आहे काय गाडी वगैरे आहे काय. हा बघू शकता एकंदरीत एरिया. स्टॉल उघडले सकाळ सकाळचं. हे बघा रेल्वे स्टेशनचं. हे सगळं कन्नडमध्ये दिसेल तुम्हाला आणि त्या साईडला हिंदीमध्ये आहे. बघू शकता विश्वकर्मा जल वगैरे आहे इकडे. कसं यांचं कर्नाटकमध्ये. मित्रांनो, इथे पाठीमागे एका दादांना विचारलं आपण की चिंचणी मायकाला जायला कुठून गाडी वगैरे आहे. तर त्यांनी सांगितलं इथं पुढे हे बघा, इकडे पेट्रोल पंप आहे आणि स्टेशनमधून बाहेर पडलं ना उजव्या साईडला की बरोबर पेट्रोल पंप तुम्हाला दिसेल. किंवा राईट साईडला गेला तर तिकडे ST स्टँड वगैरे आहे, तिथून सुद्धा बसनं जाऊ शकता. हा कुडचीचा चौक आहे. हा पेट्रोल पंप आहे बघा. नाश्ता चाललेला आहे. या मॉर्निंगचा चहा प्यायला. चायचा फुरका मारून 8 किलोमीटरचा प्रवास चालू केले असता सूर्यदेवाने हळूच डोकं बाहेर काढलं होतं. चिंचणी गाव बघू शकता. हे चिंचणी लिहिलं आहे बघा. इथे लिहिलं आहे चिंचली आहे, मायका चिंचली. हे चिंचली गाव कर्नाटक राज्य बेळगाव जिल्हा या ठिकाणी आहे. तर इथून जाण्यासाठी कंप्लीट 5 ते 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती मायका देवीचं टेम्पल आहे. चिंचली मायका देवीच्या इथे येण्यासाठी मेन जो गाव आहे तो कुडाची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला येऊन तिथून 20 रुपये एवढे तुम्हाला टमटम आकारते आणि तिथून तुम्हाला चिंचली या गावापर्यंत पोचता येते. आपण पोचलो आहे इथे. हा बघा चौक. या चौकातून इथे अशी बाजारपेठ चालू होते आणि ही मायका देवीचं मंदिर. हे बाजारपेठ आहेत. आज काही एवढी गर्दी नाही आहे. हे मंदिर बघू शकता. मायका देवीचं कमान आहे आणि ही जी कमान आहे ती सेम तुळजापूर सारखी आहे. आपली तुळजाभवानी. बघू शकता. हे आपण रूमचं बुकिंग केले. 300 रुपये एवढे आपल्याला इथं भरायला लागले रूमचे. भक्तनिवासमध्ये आपण एंट्री करतोय सध्या. ऑफिस चला, आपल्याला फर्स्ट फ्लोअरची रूम भेटलेली आहे. हे बघू शकता रूम आपले. मी सूचना दिलेल्या आहे तिथे. आणि असा छोटासा रूम. गॅलरी. चला मित्रांनो, आता आपण मस्तपैकी रेडी झालेलो आहे आणि आता चालू आहे देवीच्या दर्शनासाठी. आता तिथे जाऊया आणि काय काय देवीविषयी माहिती भेटते आणि देवस्थान कसं आहे काय एकंदरीत सगळं आपण आढावा घेऊया. ते आणि नारळ कितीला आहे? हे 100 रुपये.
100 रुपयाला ना. आणि नुसती ओटी घेतली तर कितीला आपल्याला? 60 रुपयाला आहे. अच्छा, नुसती ही ओटी घेतली तर 60 रुपयाला आणि नारळ विथ ओटी घेतली तर 100 रुपयाला. 100. ठीक. इथं गरम पाणी वगैरे भेटतं. 50 रुपयाला बादली असते ते. कडकशन करतात ह्याला. चला, हे आता आपण देवीसाठी चाललेलो आहे ओटी घेऊन. चला. आता दुकानं काही एवढी उघडली नाहीत. आता ऑफ सीझन आहे. आता या देवाची जत्रा आहे. मायका देवीची यात्रा 24 फेब्रुवारी रोजी आहे. देवीची यात्रा सलग 10 ते 15 दिवस एवढी असते. यात्रेमध्ये कुस्त्या, बैलगाड्या शर्यती तसेच अजून वेगवेगळे प्रकारचे खेळ घेतले जातात. म्हणजे असं 3 नारळ फोडायला लागतात का? 4. हा का? म्हणजे पण फोडायला लागतो. हा का? मग आपण तिघच आहे ना? आणि अच्छा अच्छा, असं 4 नारळ फोडायला लागतात का? आणि अजून काय करायचं? काय नाही, दर्शन घ्यायचं. तुम्हाला काय करायचं असेल तर प्रसाद वगैरे आहे इथे? प्रसाद चालू असतो. 11 वाजल्यापासून चालू असतो. 11 ते किती प्रसाद चालू असतो? 4 वाजता. 4 वाजता. आणि 4ला बंद झालं की 6ला आरती झाल्यानंतर चालू. अच्छा, चला. 4 एक टन फोडलं चालतंय ना? इथं 4 नारळ फोडायला लागतात. प्रत्येकाचा एक एक. भंडारा इथं ठेवायचा. नारळ फोडून झालं की सुंदरशा प्रवेशद्वारामधून आम्ही आतमध्ये लगेच गेलो. मेन दरवाजातून एंट्री केली असता डाव्या बाजूला आपणाला ट्रस्टीचं ऑफिस पाहायला मिळतं. तिथून पुढे गेले असता आपणाला पुढे वरती चढावे लागते, जे की दर्शनासाठी खूप मोठी अशी रांग लागली. या ठिकाणी असं सांगितलं जातं की रविवारी देवीचा छबिना निघतो. महाकाली, मायाव्वा आणि माकुबाई या नावांनी या देवीची पूजा केली. तसेच देवीची जी पालखी आहे ते अख्ख्या गावामध्ये फिरवली जाते. सन 1881च्या सालच्या नोंदीनुसार मायका देवी मानदेश, आटपाडी तालुका आणि जवळच्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील येथील असल्याचे सांगितले जाते. किल्ला आणि कटई नावाच्या 2 राक्षसांना पाठलाग करत देवी इथे आली आणि त्या 2 राक्षसांना इथेच ठार मारले आणि देवी इथंच स्थायी झाली असे काही कथानुसार सांगितले जाते. नाही नाही, मायका देवीचा स्वभाव जेवढा शांत तेवढाच रागीटही तिचा स्वभाव आहे. हिंदू पूज्य देवी मायका देवी हिचे मंदिर एक चिंचणी गावची सुंदरता असं काही म्हणायला हरकत नाही. मायका देवीच्या पदस्पर्शाने हे पावन झालेलं चिंचणी गाव जणू काय एक स्वर्गच आहे असा भास होतो. दर्शन एकदम ओकेमध्ये झालेलं आहे. गर्दी वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळं दर्शन एकदम छानसं झालेलं आहे. तर हे देवाची ओटी कशी भरावी त्याची माहिती इथं थोडक्यात दिलेली आहे. आणि हा मंदिराच्या आतील परिसर बघू शकता गाभाऱ्यातील. मायका देवीच्या नावानं चांगलं चालू आहे ना. चल चल चल.
सोन्याची पालखी नाही, सोन्याची पालखी, देवीची सोन्याची पालखी बघू शकता. देवीचा घोडा आहे ना. अच्छा. इथं लिंब नेसवला जातो मायका देवीचा, म्हणजेच लिंबाचा पाला. येथील भक्ताकडून असं सांगण्यात आलं आहे की देवी यात्रेपूर्वी 5 घरी घोड्यावर सवार होऊन जाते. महाप्रसाद इकडे चालू आहे. डाव्या बाजूने आपण वरती आलो ना, लेफ्ट साईडला महाप्रसाद आहे. मध्ये बघू शकता शिरा भात आणि इकडे लापसी आहे. देवीचा महाप्रसाद सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत चालू असतो. तसेच संध्याकाळी आरतीनंतर 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत असं चालू असतं. हा आहे बॉयलर आणि हे वाफेवरती महाप्रसाद इथे शिजवला जातो, म्हणजेच की भात. देवीच्या पाणी घेऊन आलेले आहेत. म्हणजे हे पाणी कुठून आणलेलं आहे? हा का? म्हणजे हे देवीच्या आंघोळीसाठी का? अच्छा, म्हणजे नदीतून पाणी आणले का ते? होय, जे रोज घेऊन येतात पाणी. होय होय. मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.